पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या लातूरात भव्य जन आशीर्वाद सभा। 35 एकरवर होणाऱ्या या सभेसाठी 1,500 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी पार्किंगची व्यवस्था सुद्धा चोख करण्यात आलेली आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून सभेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रमेश शिंदे यांनी। लातूर लोकसभेचं येत्या 7 तारखेला मतदान आहे। त्याच पार्श्वभूमीवरती उद्या लातूरमध्ये गरुड चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची खूप भव्य अशी मोठी विराट सभा या ठिकाणी होणार आहे। या जिल्ह्याचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर आणि या निवडणुकीचे संयोजक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारू की कशा पद्धतीने तयारी चालू आहे। भैया, कशा पद्धतीने तयारी मोदीजींच्या सभेची चालू आहे? आज आपण पाहतच असाल की सर्व गोष्टीची काळजी घेतली चालली आहे। उन्हाचा कुणालाही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते। प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे। त्यांनी आल्यानंतर त्यांना प्रत्येकाला बसण्याची, उभा टाकण्याची सगळं व्यवस्था आहे। प्रत्येकाला दिसतील, प्रत्येक ठिकाणी एलईडीज आहेत, फॅन आहेत, कूलर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत अशा 44 डिग्रीमध्ये। आणि खरंच मी आपल्याला आवर्जून सांगतो 45 डिग्रीमध्ये लातूरकर मोदीजींची वाट पाहत आहेत, त्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचं स्वागत पूर्ण लातूरकर येणाऱ्या उद्या 30 तारखेला 12:30 वाजता करतील। साधारणतः पार्किंगची व्यवस्था कशी या ठिकाणी करण्यात आली? आम्ही गरुड चौकामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे आणि बाबळगाव या बाजून येणाऱ्या त्या भागात दोन्हीकडे पार्किंगची व्यवस्था आहे। आम्ही त्याचे नकाशे पण आता आम्ही लाईव्ह करणार आहेत। ते नकाशे दिले की सर्वांना माहित होणार आहेत। हार्डली 100-200 मीटर चालत यावं लागेल। ह्या पलीकडे कुठं नाही, मेन रोडवरून, नांदेड रोडवरून आपण चालत थेट सभेपर्यंत येऊ शकतात। सर्व काळजी घेतली चालली आहे। फक्त एवढंच एक आव्हान आहे, महिला ज्या येणार आहेत फक्त सोबत पर्स आणू नका, कारण चेकिंग केली जाते। कोणत्याही बाहेरच्या गोष्टी मध्ये अलाउ केले जात नसतात। त्याच्यामुळे फक्त येत असताना मध्ये सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली, त्यामुळे काय काळजी करण्यासारखं नाही। खूप मोठा क्राऊड होण्याची या ठिकाणी शक्यता आहे उद्याच्या सभेसाठी। मग पाण्याची व्यवस्था, लोकांच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्व अँब्युलन्स आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठी टीम डॉक्टर सगळ्यांची, हे सगळेजण व्यवस्थित राहतील आणि कुठेही अडचण येणार नाही। मोदीजींची ही विराट सभा या ठिकाणी होणार आहे, तर आपण जनतेला कशा पद्धतीने उद्याच्या सभेसाठी आवाहन करू? लातूरकरांनी मोदीजींचे धन्यवाद म्हणण्यासाठी ही सभा आहे। लातूरला मेट्रो कोच कारखाना त्यांनी दिलाय, सर्वात अधिक रोजगार निर्माण होणारं युनिट हे आपल्याला मिळालं, त्यामुळे आपण सर्वजण याच्यात विशेषतः मोदीजींकडे आपलं काय मागणं असणार आहे उद्याच्या? हे मागणं एका व्यक्तीचं नाही, लातूरकरांचं पाण्याच्या विषयामुळे शेतीसाठी, उद्योगासाठी आणि केंद्रीय विद्यापीठ हे राहायला पाहिजेत अशी साहजिक आमची मागणी त्यांच्याकडे असणार। आपण पाहिलं की संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी या ठिकाणी सुरुवात आहे आणि सर्व प्रकारची काळजी सुद्धा या ठिकाणी जे नागरिक या सभेला येणार आहेत त्यांची घेण्यात आलेली आहे। जसं की मेडिकलची व्यवस्था, काहींना या ठिकाणी उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे। आणि आतापासूनच लातूरकरांमध्ये एक प्रकारची उत्सुकता या सभेसाठी दिसून येत आहे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की महिला, पुरुष आणि सर्व प्रकारच्या म्हणजे ज्येष्ठ मंडळी असतील यांनी सुद्धा या सभेला आवर्जून यावं असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे।